यानंतर एक अत्यंत मोठी बातमी तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनचा अहवाल प्राप्त झालेला आहे आणि ससूनचा हा अहवाल डॉक्टर घैसास यांच्या बाजूने असल्याची माहिती मिळते। डॉक्टर घैसास यांनी कोणतेही गंभीर किंवा आक्षेपार्ह कृत्य केलेलं नाही। त्यांच्या विरोधात पुरावे सुद्धा फारसे उपलब्ध नाहीयेत। मणिपाल, सूर्या आणि इंदिरा IVF यांनी मात्र काही चुका नक्कीच केल्यात। मणिपाल यांनी कोणतेही पोस्टमार्टम केलं नाही, तर सूर्या हॉस्पिटलमध्ये प्रवेशादरम्यान तनिषा भिसे यांच्या प्रवेशादरम्यान कोणतेही तज्ञ डॉक्टर उपलब्ध नव्हते, जे नियमांमध्ये अर्थातच बसत नाही। ससून रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झालेला आहे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी आणि या अहवालामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या बाजूने हा अहवाल असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। डॉक्टर घैसास यांना एक प्रकारे अहवालाच्या माध्यमातून क्लीन चिट देण्यात आली आहे। वैभव सोनवणे आपल्याला अधिक माहिती देतील। वैभव, काय सांगतो ससूनचा अहवाल? वैभव, आवाज पोहोचतोय? न्यायालयात 6 पानांचा अहवाल जो आहे तो ससूनच्या जिल्हा मेडिकल बोर्डानं पुणे पोलिसांना सोपवलाय, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे कशाचाही उल्लेख करण्यात आलेला नाही। नेमकी ही घटना जी घडली त्याला जबाबदार कोण, मेडिकल निग्लिजन्स कुठे घडला, तो मंगेशकरला घडला, मणिपालला घडला, सूर्याला घडला की ससून रुग्णालयामध्ये घडला, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या गोष्टींवरती कुठल्याही प्रकारे ठोस माहिती जी आहे ती या अहवालामध्ये देण्यात आलेली नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टीची सगळ्यांना अपेक्षा होती, मंगेशकर रुग्णालयावरती काही ताशेरे ओढले जातील किंवा तिथल्या प्रोसेसबद्दल काही भूमिका घेतली जाईल, तर पुन्हा एकदा त्यांनी या अहवालामध्ये नोंद केली आहे। तिथं अनामत रक्कम घेण्याबाबत जो काही विषय झाला तो विषय धर्मदाय आणि आरोग्य विभागाच्या अखत्यारीतला विषय, त्याच्यावरती जिल्हा मेडिकल बोर्डाला काही करता येणार नाही। जो गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भाने पुणे पोलिसांनी सल्ला मागितलेला होता तो सल्ला सुद्धा त्यांनी अत्यंत गोलगोल दिलेला आहे, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी डिस्क्रिपन्सीज आढळून आलेले आहेत। जे बाकीचे 2 हॉस्पिटल होते, सूर्या हॉस्पिटल असेल किंवा मणिपाल हॉस्पिटल असेल, जिथं आणि इंदिरा IVF असेल, जिथं या भिसे ज्या आहेत मयत महिला त्यांचा गर्भ जो आहे त्याचं IVF करण्यात आलेलं होतं गर्भ राहण्यासाठीचं। तिथे त्यांना कल्पना असताना सुद्धा त्यांनी तो ठेवला। या महिलेच्या गुंतागुंतीच्या शारीरिक गुंतागुंतीची परिस्थितीची पूर्ण कल्पना असताना इंदिरा IVFनं हे IVF करायला नको होतं असं त्यांचं म्हणणं होतं। हे झाल्यानंतर आणखी दुसरा जो महत्वाचा मुद्दा त्यांनी म्हटलाय तो म्हणजे सूर्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा या महिलेला दाखल करून घेतलं तेव्हा गायनॅक डॉक्टर जे विशेषज्ञ असतात किंवा प्रसूतिरोग तज्ञ जे आहेत, प्रसूती तज्ञ जे आहेत ते तिथे नव्हते। त्याच्याबाबतची नोंद जी आहे ती या रिपोर्टमध्ये करण्यात आली आहे आणि मणिपाल रुग्णालयानं पोस्टमॉर्टम केलेलं नाही अशा पद्धतीचा एक उल्लेख जो आहे तो या रिपोर्टमध्ये। वैभव, थोडंसं थांबवते। सुषमा अंधारी सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, ससून रुग्णालयाचा जो अहवाल आलाय तो पूर्णपणे डॉक्टर घैसास यांच्या बाजूने पाहायला मिळतोय। डॉक्टर घैसास यांनी कोणतेही गंभीर किंवा आक्षेपार्ह कृत्य केलेलं नाही असे अहवालामध्ये नमूद आहे। आपली प्रतिक्रिया? ससूनचे मुळात इतके घोळ आहेत आणि मुळात ससूनवर इतके आरोप आहेत, ससूनच्या प्रशासनावर इतके आरोप आहेत आणि त्या सगळ्या आरोपांची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली त्या समितीच्या सदस्य असणाऱ्या डॉक्टरांवर पुन्हा घोटाळ्यांचे आरोप आहेत। अशा ससूनच्या लोकांनी दीनानाथ मंगेशकरच्या संबंधाने अहवाल तयार करणं आणि त्यात सुश्रुत घैसासला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे उंदराने मांजराची साक्ष काढल्यासारखं आहे। या सगळ्यांमध्ये कालच आमच्या लक्षात आलं होतं की काल जेव्हा सुश्रुत घैसासला पोलीस प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न सरकार पक्षाकडून झाला, ज्याची अटक व्हायला हवी, त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो, तिथेच सगळं लक्षात येतं की सरकारला मंगेशकर रुग्णालयाला पूर्णपणे वाचवायचं आहे, ते काही त्यांना करणार नाहीत। यात धक्कादायक बाब अशी आहे की ज्या अमित गोरखेंनी व्हिडिओ सगळ्यात आधी रिलीज केला होता त्या अमित गोरखेंची सुद्धा आता भाषा बदललेली आहे। म्हणजे सरकार, सत्ताधारी, मुख्यमंत्री या सगळ्यांचेच आवाज बंद केलेले आहेत आणि आमदार अमित गोरखे सुद्धा आता याच्यावर चकार शब्द काढणार नाहीत, हेही आता लक्षात आलेलं आहे। मला असं वाटतं की जर सगळीच मिलीभगत असेल तर सामान्य माणसांच्या जगण्या मरण्याशी सरकारला काहीच घेणं देणं नाही। त्यांनी लावू नये कॉमन मॅन, डेडिकेटेड कॉमन मॅन असे शब्द वापरू नयेत त्यांनी आता। एक प्रकारे एक अगदी सुषमाताई, एक प्रकारे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय असं आपल्याला वाटतं का? दाबण्याचा तर प्रयत्न होतोय, परंतु ज्या पद्धतीने सर्व प्रकारचे निधी, मदत आणि सगळे सरकारी प्रिव्हिलेज या दवाखान्याला मिळाले, आता इथून पुढे सुद्धा त्यांनी किती मोठा गुन्हा केला तरी सुद्धा
सरकार त्यांना सर्वार्थाने संरक्षण द्यायला सज्ज आहे हे सांगण्याचाच हा प्रयत्न आहे. आभार आपले सुषमाताई सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि वैभव तुमचेही आभार तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.